श्रोतेहो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत. श्रोतेहो, एकदा माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारले की भगवान, काल माझ्या एका भक्ताने माझे स्मरण केले म्हणून मी त्याची विनंती टाळू शकले नाही आणि रात्री त्याच्या स्वप्नात पोहोचले. त्यावेळी त्यांनी मला 3 प्रश्न विचारले. तेव्हा मी त्याला म्हणाले की उद्या मी तुझ्या स्वप्नात पुन्हा येईल आणि तुझ्या 3ही प्रश्नांची उत्तरे नक्की देईल. प्रभू, जेव्हापासून माझ्या भक्ताने मला 3 प्रश्न विचारले तेव्हापासून माझे मन अस्वस्थ झाले आहे. आता कृपया मला त्या 3 प्रश्नांची उत्तरे तुम्ही सांगा. कृपया माझे समाधान करा, जेणेकरून मी माझ्या भक्ताला या 3ही प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. भगवान शिव म्हटले की माता पार्वती, ठीक आहे, मला तुझे प्रश्न सांग. मी तुझे समाधान करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तेव्हा पार्वती म्हणतात की माझा पहिला प्रश्न आहे की कोणत्या स्त्रीच्या नशिबी पुत्रप्राप्ती नाही. माझा दुसरा प्रश्न असा आहे की कोणता दागिना परिधान केल्याने स्त्री किंवा पुरुषाचा वेदनादायक मृत्यू होतो. आणि तिसरा प्रश्न असा आहे की कोणत्या स्त्रीच्या शृंगार केल्यामुळे तिला स्वर्गप्राप्ती होते. त्यावर शंकर म्हणाले की पार्वती, तुझे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. जो कोणी या 3 प्रश्नांची उत्तरे समजून घेऊन मिळालेले ज्ञान जीवनात लागू करतो त्याला जीवनात आणि मृत्यूनंतरही स्वर्गाची प्राप्ती होते. भगवान शिव म्हणतात की पार्वती, मी तुला आता 3ही प्रश्नांची उत्तरे एका छोट्या कथेद्वारे देईल, जेणेकरून तुला व्यवस्थित समजेल. पण माझी एक अट आहे की जोपर्यंत मी ही गोष्ट सांगत आहे ती तुम्ही मनापासून ऐकत राहा. तेव्हा पार्वती म्हणाली की ठीक आहे भगवान, मी तुम्हाला वचन देते की कथा मी पूर्णपणे ऐकेल. तुम्ही कथा सुरू करा. तर श्रोते हो, तुम्ही या कथेमध्ये हरवण्याआधी माझी आपल्याला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथेच्या शेवटपर्यंत सोबत राहा. कारण अर्धवट कथा ऐकल्याने नेहमी अर्धवट ज्ञान मिळते, जे आयुष्यात कधीच उपयोगी पडत नाही. तर कथेला सुरुवात करूया. भगवान शिव म्हणतात की पार्वती, पर्वताच्या पायथ्याशी एक छोटेसे गाव होते. त्या गावच्या प्रमुखाला 2 मुले होते. मुलांचे लग्न झाले होते. गावाच्या प्रमुखाची बायको आणि मोठ्या मुलाची बायको दोघेही दुष्ट स्वभावाचे होते. प्रमुखाच्या पत्नीचे आपल्या मोठ्या मुलाच्या सोन्यावर खूप प्रेम होते, पण धाकट्या मुलाची बायको अतिशय चांगल्या स्वभावाची होती. ती एक धर्मनिष्ठ स्त्री होती आणि घरची सर्व कामे ती एकटी करत असे. असे असतानाही प्रमुखाची पत्नी आणि त्याच्या मोठ्या मुलाची सून नेहमी धाकट्या सुनेचा अपमान करत. भगवान शिव म्हणतात की पार्वती, मुखियाच्या मोठ्या मुलेच्या सुनेला मुलगा झाला. दुसरीकडे धाकट्या सुनेला मुलगी होती, परंतु तिला मुलगा नव्हता. भगवान शिव म्हणतात की पार्वती, प्रमुखाची पत्नी आणि मोठी सून नेहमी लहान सुनेला मुलगा न झाल्याबद्दल टोमणे मारत असत. पण ती बिचारी काय करू शकते, ती नेहमी ऐकून घेई. आता मी प्रथम तुम्हाला प्रमुखाच्या धाकट्या सुनेची गोष्ट सविस्तरपणे सांगतो. या कथेतून तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळेल, त्यामुळे कथा फार काळजीपूर्वक ऐका. तुमचा पहिला प्रश्न होता की कोणत्या स्त्रीच्या नशिबी मुलगा नाही. भगवान शिव म्हणतात की प्रमुखाची पत्नी ही अत्यंत दुष्ट स्वभावाची स्त्री होती. तिच्या कुटील स्वभावामुळे घरातील सर्व सदस्य त्रस्त झाले होते. प्रमुखाच्या धाकट्या मुलाच्या सुनेचे नाव सुमन होते. बिचारी सुमन सकाळी अंथरुणातून उठून कामाला लागे आणि मध्यरात्री झाली की कुठेतरी अंथरुणावर झोपायची. असे करूनही सुमन प्रमुखाच्या बायकोच्या डोळ्यात नेहमी खटकत असे. आता एके दिवशी सासून झाडू लागली होती. तेथे प्रमुखाची बायको आली आणि तुझ्या हातात जीव नाही का असे तिला म्हटली. हात पटकन हलव, मी मंदिरात जात आहे. मी येईपर्यंत जेवण तयार कर. मी येताच जेवणार आहे आणि अन्नाचा एक दाणाही वाया जाणार नाही याची काळजी घे. देव म्हणतो की बिचारी सुमन काय म्हणेन. ती शांतपणे ऐकत राहिली आणि तिच्याशी सहमत होऊन तिने होकारार्थी मान हलवली. देव म्हणतो की पार्वती, मग घर साफ करून स्वयंपाक करू लागली. स्वयंपाक करताना ती विचार करत होती की क्षणभरही सुटकेचा श्वास घेता येत नाही आणि आमच्या सासूबाई प्रत्येक कामात दोष शोधत राहतात. त्यांचे टोमणे मारण्याची सवय कधी जाईल कुणास ठाऊक. भगवान शिव म्हणतात की पार्वती, सुमन अन्न शिजवत असताना बाहेरून दरवाज ठोठावण्याचा आवाज आला. तर सुमनला वाटले की जेवण आत्ताच बनवले, सासू लवकर परतल्यासारखे वाटते. तेवढ्यात सुमनने दरवाजा उघडला आणि तिथे एक साधू उभा असलेला दिसला. आता साधू म्हणू लागला की मुली, तू जे लग्न चिरकाल टिकून राहो. बाबांना थोडे अन्न दे, मला खूप भूक लागली आहे. भगवान शिव म्हणतात की पार्वती,
सुमन ही अतिशय सभ्य आणि सुसंस्कृत स्त्री होती. तिने साधू महाराजांना भोजन देण्याचा विचार केला, पण सासूबाई आल्या तर त्या काय म्हणतील असा विचार ती करू लागली. मग थोडा वेळ विचार करून तिने संन्यासीला जेवायला देण्यास आत बोलवले. तेव्हा सुमन म्हणाली की सासूबाईंना कशाला घाबरू. सासूबाईंनी येऊन मला काही विचारले तर मी माझ्या वाट्याचे अन्न देत असल्याचे सांगेल. भगवान शिव म्हणतात की पार्वती मग असा विचार करून सुमन भिक्षूला आत घेऊन गेली व अतिथी धर्माचे पालन करू लागली. साधू जेवण करत असताना सुमनच्या सासूबाई आल्या आणि घरात बसलेल्या साधूला पाहून त्यांचा राग एकदम गगनाला भिडला आणि अचानक ती सुमनला म्हणाली की आपण घरामध्ये भंडारा किंवा लंगर चालवत नाही, उठ भिकारी, निघून जा इथून. पण सुमनने तिच्या सासूला रोखण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र त्या दुष्ट स्त्रीने साधूला हकलून दिले, त्याचे अन्न काढून फेकून दिले. आता तिचा राग सुमनवर भडकला आणि ती म्हणाली की मी तुला अन्नाचा एक दानाही वाया घालू नकोस असे सांगितले होते, पण तू काय केलेस? तू या महात्म्याला खायला इतके अन्न दिलेस. भगवान शिव म्हणतात की पार्वती, सुमन घाबरत म्हणाली की आई, मी त्याला माझ्या वाट्याचे अन्न दिले होते. यात इतकं चांगलं वाईट मानण्यासारखं काहीच नाही. पाहुणे हे देवाचेच रूप आहेत. प्रत्येक गृहस्थाने या अतिथी धर्माचे पालन करावे. भगवान शिव म्हणतात की पार्वती, अशा प्रकारे सासू सुनेचा वाद बराच काळ चालू राहिला. शेवटी त्या कुटीर सासूने त्या सुमनला घरातून बाहेर हाकलून दिले. आता बिचारी मुलगी बाहेरून दार वाजवत होती, मात्र सासूचे मन विरघळले नाही. आता सुमनकडे एकच पर्याय उरला होता, तो म्हणजे तिच्या घरी माहेरी परत जाणे. भगवान शिव म्हणतात की पार्वती, अशा प्रकारे सुमन मातृगृहाकडे निघून गेली आणि मध्येच घनदाट जंगल लागले. भुकेने व्याकुळ होऊन सुमन आपल्या माहेरी जात होती. मग अचानक ढगांचा गडगडाट झाला आणि जोरदार पाऊस सुरू झाला. भगवान शिव म्हणतात की पार्वती, सुमनने पावसापासून वाचण्यासाठी झाडाचा आश्रय घेतला, मात्र पावसाचा जोर इतका होता की त्यातून बाहेर पडणे कठीण झाले. आता त्याच झाडाच्या मुळाशी कोठार होते. पाऊस थांबल्यावर ती बाहेर येईल आणि जोपर्यंत पाऊस पडत आहे तोपर्यंत ती त्या कोठाराच्या आतमध्ये थांबून पावसापासून स्वतःला वाचवता येईल असा विचार करून ती त्या कोठारात घुसली. भगवान शिव म्हणतात की पार्वती, जेव्हा ती सुमन त्या वृक्षाच्या कोठारात गेली तेव्हा तिला त्या कोठारात एक ऋषी दिसला. ते ऋषी दुसरे कोणी नसून विष्णूच होते. तेव्हा विष्णू म्हणाले की बेटी, रडू नकोस. मला माहीत आहे की तुझे घरचे लोक तुझा अनादर करतात कारण ते वाईट स्वभावाचे आहेत आणि तुला टोमणे मारतात कारण तुझ्या वहिनीला मुलगा झाला आहे आणि तुला नाही. तू काळजी करू नकोस. मी तुला एक कागद देतो, त्यात लिहिलेल्या उपायांचे तू पूर्ण भक्तिभावाने पालन कर, मग तुला पुण्यवान पुत्र प्राप्त होईल. आणि अशा प्रकारे ते कागद देऊन विष्णू गायब झाले. भगवान शिव म्हणतात की पार्वती, पाऊस थांबल्यावरती तिचा नवरा सुमनला शोधत तिथे पोहोचला. त्यानंतर आई वडिलांच्या घरी जाण्याऐवजी सुमन पतीसोबत त्याच जंगलात एका झोपडीत राहू लागली. भगवान शिव म्हणतात की पार्वती, मग एके दिवशी सुमनला मुलगा होण्याचा विचार आला आणि ती विचार करू लागली की जर मलाही मुलगा झाला असता तर मलाही सासरच्या घरात मान मिळाला असता. आता ती मुलगी असाच विचार करत होती तोपर्यंत साधूने तिला दिलेला कागद आठवला. सुमनने तो कागद वाचला तेव्हा त्यात लिहिले होते की मुलगा होण्यासाठी स्त्रीने नेहमी रात्री परपुरुषाच्या डाव्या बाजूला झोपावे. उजव्या बाजूला झोपल्याने पुत्र होणे अशक्य असते. तेव्हा जेव्हा पुत्रप्राप्ती आवश्यक आहे तेव्हा पुरुषाचा डावा स्वर आणि स्त्रीचा डावा स्वर सक्रिय होईल याची खात्री करावी. त्यावेळी गर्भधारणा करावी. असे केल्याने नक्कीच मुलगा होईल आणि या उलट अनुस्वारिक स्वर झाले तर मुलगी जन्माला येते. कागदात पुढे असे लिहिले होते की मासिक पाळी सुरू होण्याच्या पहिल्या 4 दिवसात एकरूप होऊन पुरुष असभ्य होतो आणि मुलगी जन्माला येते. 6व्या रात्री मिलनाने मुलगा जन्माला येतो. 7व्या रात्रीने मुलगी जन्माला येते. 8व्या रात्री मिलनातून मुलगा जन्माला येतो. 9व्या रात्रीच्या मिलनातून मुलगी जन्माला येते. 10व्या रात्रीच्या मिलनातून मुलगा जन्माला येतो. 11व्या रात्रीच्या मिलनातून सुंदर आणि सुशील आचरणाची मुलगी जन्माला येते. 12व्या रात्रीच्या मिलनातून सद्गुणी मुलाचा जन्म होतो. 13व्या रात्रीच्या मिलनातून संपन्न कन्येचा जन्म होतो आणि 14व्या रात्रीच्या मिलनातून सद्गुणी आणि बलवान पुत्र होतो. 15व्या रात्रीच्या मिलनातून
लक्ष्मी स्वरूप कन्येला जन्म मिळतो. 16व्या रात्री सर्व गुण संपन्न पुत्ररत्न प्राप्त होते. भगवान शिव म्हणतात की अशा प्रकारे सुमनने 16व्या रात्री सुमनने गर्भधारणा प्राप्त केली आणि सुमनचा नवरा पूजा उरकून लाकडी तोडायला गेला. तोपर्यंत वादळात सुमनची झोपडी उडून जाते आणि मुसळधार पाऊस सुरू होतो आणि तिने स्वतःला वाचवण्यासाठी झाडावर पत्ता लिहिला. हा पत्ता त्याच कोठाराचा होता ज्यात ती सुमन पावसापासून वाचण्यासाठी लपली होती. सुमनने झाडावर पत्ता लिहून ठेवला होता की जेणेकरून तिचा नवरा परत आल्यावर झाडावर लिहिलेला पत्ता वाचून त्याच झाडाजवळ येईल. भगवान शिव म्हणतात की पार्वती, सुमन येऊन त्या कोठारात लपते. भगवान शिव म्हणतात की पार्वती, त्या झाडाच्या मुळाशी एक कोठार होते, त्यामध्ये सुमन गेली. त्या झाडाच्या वर 2 राक्षस राहत होते. एकीकडे पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी सुमन त्या कोठारामध्ये लपली. दुसरीकडे त्या दोघीही राक्षसी हैराण होऊन त्या झाडाकडे येत होत्या. तेवढ्यात एक राक्षसी स्त्री त्या झाडाजवळ आली आणि म्हणाली, आता मी चालू शकत नाही, आता मला सुवर्ण बेटावर जावेसे वाटत आहे. तर दुसरा राक्षस म्हणाला की यात कोणती गोष्ट मोठी आहे, यातले कोणते झाड मोठे आहे, सोन्याचे बेट असलेल्या ठिकाणी हे झाड आपल्याला घेऊन जाईल. आणि मग त्या फांदीवर बसल्या आणि झाड उडू लागले. दुसरीकडे थकलेली सुमन कोठारात बसलेली होती. कोठारात शिरताच सुमन झोपी गेली होती. मात्र झाड उडण्याच्या आवाजाने तिला जाग आली आणि झाड उडताना पाहून ती घाबरली. मग सुमनने कोठाराच्या बाहेर डोकावले तेव्हा तिला झाडाच्या फांदीवर 2 राक्षस बसलेले दिसले. शेवटी सुमनने परिस्थितीशी तडजोड केली आणि आता जे काही होईल ते चांगलेच होईल असा विचार केला आणि काही वेळ उडान करून ते झाड सोन्याच्या बेटावर पोहोचलं. दुसरीकडे दोन्ही राक्षसांना भूक लागली होती, त्यामुळे दोघीही भक्ष्याच्या शोधात बाहेर पडल्या. भगवान शिव म्हणतात की पार्वती, ते 2 राक्षस निघून गेल्यावर ती सुमन कोठारातून बाहेर आली आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला. आता सुवर्ण बेटावर पसरलेली वाळू पाहताच सुमनला अचानक ही वाळू चमकत असल्याचे आश्चर्य वाटले आणि मग सुमनने हातात ती वाळू उचलली तेव्हा ती अचानक ओरडू लागली, अरे, ही तर सोन्याची वाळू आहे. आणि मग सुमनने तिच्या पदरात जमेल तेवढी वाळू बांधली तिच्या साडीच्या पदरामध्ये आणि ती परत कोठारात लपून बसली. भगवान शिव म्हणतात की पार्वती, सुमन पुन्हा कोठारात गेली. दुसरीकडे दोन्ही राक्षस पुन्हा झाडाजवळ आले आणि एकमेकांना बोलू लागले की आज पोटभर जेवण करून आपण फुल झालेलो आहोत. आता आपण जिथून आले आहोत तिथे परत जाऊया. आणि मग थोड्याच वेळात ते झाड जिथून उडून आले होते त्याच ठिकाणी परत गेले. भगवान शिव म्हणतात की पार्वती, तोपर्यंत सुमन त्याच कोठारात लपून राहिली होती. त्यानंतर काही कारणाने ते राक्षस झाडावरून उतरून बाहेर गेले आणि दोन्ही राक्षस त्या झाडातून बाहेर पडताच सुमन सोन्याची वाळू घेऊन कोठाराच्या बाहेर आली आणि मनात विचार करू लागली की एवढे सोने पाहून माझ्या सासूबाईंना आनंद होईल आणि मी आता घरी परत जाईल माझ्या सासऱ्यांना आणि मी माझ्या सासूला इतकं सोनं देईल. मग ते माझा कधीच द्वेष करणार नाहीत आणि माझ्यावर कायम प्रेम करतील. भगवान शिव म्हणतात की पार्वती, इथे सुमन असाच विचार करत होती तोपर्यंत सुमनचा नवरा सुमनच्या शोधात त्याच कोठाराच्या दिशेने येतो आणि मग ती नवऱ्याला सर्व प्रकार सांगते. मग ती पतीसोबत घरी जाते. घरी सुमन तिच्या सासूला म्हणते की सासू बघा, मी तुमच्यासाठी काय आणले आहे. आणि असे म्हणत ती सुमन घरात शिरली आणि सर्व सोने तिने सासूला दिले. तिला सोनं कसं मिळालं याची संपूर्ण घटना ती तिच्या सासूला सांगते. भगवान शिव म्हणतात की पार्वती, सोने घेतल्यावर सासूला अचानक राग आला आणि ती म्हणाली की तू खूप कमी सोने आणले आहेस. जे सोने होते ते तू सर्व आणायला हवे होते. मग सासूबाईंचे म्हणणे ऐकून सुमन म्हणू लागली की आई, एवढे सोने आपल्या 3-4 पिढ्यांसाठी पुरेसे आहे. तर सासू म्हणू लागली की मूर्ख, सोने कधीही पुरेसे नसते. ते जितके जास्त तितके ते कमी. आता मी बघ जाऊन किती सोने आणते. भगवान शिव म्हणतात की पार्वती, सुनेने तिला खूप समजावले मात्र त्या सासूला एकही गोष्ट समजली नाही. सुमनने सांगितलेली एकही गोष्ट तिने ऐकली नाही आणि जाऊन त्या झाडाच्या कोठारात जाऊन बसली. दुसरीकडे ती राक्षसी झाडावर येताच झाड अचानक उडू लागले. इकडे झाड उडत होते, दुसरीकडे सुमनच्या त्या सासूच्या मनात खूप आनंद होत होता की आज मी एकाच वेळी खूप सोने गोळा करेल.
भगवान शिव म्हणतात की पार्वती, इथे सुमनची सासू मनातल्या मनात आनंद व्यक्त करत होती. त्याच वेळी एक राक्षस म्हणू लागला की आज सोनाच्या बेटावर जायचे नाही तर मत्स्य बेटाकडे जाऊ. आज मला मासे खावेसे वाटत आहेत. आणि मग राक्षसांनी मासे खाण्याचे ठरवल्यास ते मत्स्यद्वीपाकडे उडून गेले. भगवान शिव म्हणतात की पार्वती, राक्षसांचे बोलणे ऐकून कोठारात बसलेल्या स्त्रीला, सासूला त्या नियंत्रण राहिले नाही आणि ती म्हणली की तू सोन्याच्या बेटावर का जात नाहीस? मत्स्यद्वीपला जाऊ नका, सोन्याच्या बेटावर चला. आता त्या लोभी बाईने असा आवाज काढताच त्या राक्षसाच्या लक्षात आले की या झाडाच्या कोठारात कोणीतरी लपून बसले आहे. आणि दोन्ही राक्षसांनी त्या लोभी स्त्रीला पाहताच तिला लगेच उचलून झाडावरून खाली फेकून दिले आणि ती जमिनीवर पडताच त्या लोभी स्त्रीला आपल्या जीव गमवावा लागला. आता जेव्हा प्रमुखाला ही माहिती मिळाली की आपली पत्नी मेलेली आहे, त्यावेळेस तो ताबडतोब आपल्या धाकट्या मुलाच्या सुनेकडे म्हणजे सुमनकडे जातो आणि तिला म्हणतो की मुली, मी तिला असे काही करू नकोस असे आधीच सांगितले होते. अति लोभी नसावे आणि स्त्री मुलांसून मुलीसारखी असते, तिच्यावर प्रेम करावे. मात्र तिने माझे एकही ऐकले नाही आणि तिला तिच्या कृतीचे फळ भोगावे लागले. भगवान शिव म्हणतात की पार्वती, दुसरीकडे सुमन तिच्या पतीसोबत आनंदाने राहू लागली. नंतर जसा जसा वेळ गेला तसा तसा सुमनला एक अतिशय हुशार मुलगा प्राप्त झाला आणि मग मुलाला मांडीवर खेळवताना तिला आनंदाची सीमा राहिली नाही आणि तिने पुन्हा विष्णू आणि लक्ष्मीचे मनापासून आभार मानले. दुसरीकडे प्रमुखाच्या मोठ्या मुलाची सून, जी नेहमी सुमनला मुलगी झाल्याबद्दल टोमणे मारायची, जेव्हा मुलगा झाला तिला आणि पैसेही मिळाले तेव्हा तिची बोलती बंद झाली. दुसरीकडे प्रमुखाचा मोठा मुलगा आणि सून गरिबीत दिवस घालवू लागले. म्हणून प्रमुखाची मोठी सून जाते आणि सुमन समोर हात जोडून तिच्या चुकीबद्दल माफी मागते. सुमन ही अतिशय एक दयाळू स्त्री होती. ती तिच्या जाऊबाईला माफ करते आणि तिने आणलेले अर्धे सोने तिच्या जाऊबाईला देते आणि अशा प्रकारे प्रमुख आपल्या धाकट्या सुनेची खूप प्रशंसा करतो आणि त्या प्रमुखाचे संपूर्ण कुटुंब मोठ्या आनंदाने जगू लागते. भगवान शिव म्हणतात की हळूहळू दिवस चांगले जाऊ लागले. मुलगा वाईट गुणाचा नव्हता. मोठ्या सोन्याचा जो मुलगा होता तो वाईट गुणाचा होता, त्यामुळे ते सोने सर्व त्याने खर्च करून टाकले. पण बारक्या धाकट्या सोन्याचा मुलगा खूप चांगला होता, त्यामुळे त्याने खूप प्रगती केली आणि मग सुमन आणि त्याच्या वहिनीने आयुष्यभर चांगले जगले. तेव्हा मृत्यूच्या पक्षात सुमनला स्वर्ग प्राप्त झाला तर तिच्या वहिनीला नरक प्राप्त झाला. आता त्यावर भगवान शिव म्हणतात की कोणत्या स्त्रीच्या नशिबात पुत्र प्राप्ती नाही, तेव्हा समजून घ्या की जे विष्णूने सांगितलेल्या नियमांच्या विरुद्ध गोष्टी करतात त्यांना पुत्रप्राप्ती नशिबी नसते. म्हणून ज्या बंधू भगिनींना मुलगा किंवा मुलगी व्हावी वाटते त्यांनी ही कथा पुन्हा पुन्हा काळजीपूर्वक ऐका आणि त्यांच्या इच्छेनुसार संतान प्राप्त करा. आता भगवान शिव म्हणतात की पार्वती, तुझा दुसरा प्रश्न होता की कोणता दागिना घातल्याने स्त्री किंवा पुरुषाचा वेदनादायक मृत्यू होतो, तर समजून घ्या की हा लोभाच्या रूपातील एक रत्न आहे जो प्रमुखाच्या पत्नीने परिधान केला होता आणि भरपूर सोने आणण्याच्या लोभापोटी कोठारात प्रवेश केला आणि प्रवेश राक्षसाने खाली जे कोठारातून फेकल्याने तिचा मृत्यू झाला. त्यामुळे लोभाचा दागिना कधीही घालू नये. भगवान शिव म्हणतात की आता तुझा तिसरा प्रश्न होता की कोणता शृंगार केल्याने स्त्रीला स्वर्ग प्राप्ती होते, तर चारित्र्यवान आणि पती भक्ती असलेल्या स्त्रीने स्त्रीच तिच्या मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्ती तिला होते, ती स्वर्गात जाते. श्रोते, ही कथा आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि भगवान शिव आणि माता पार्वतीसाठी देखील एक लाईक करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.